नमस्कार. चला आज बनवायचा आहे पनीर पुलाव. दिसायला जितका छान दिसतोय, चव पण तितकी छानच आहे त्याची. एक वेळा नक्की ट्राय करून बघा. या पद्धतीने पनीर पुलाव म्हणा किंवा पनीर बिर्याणी म्हणा, फारच चविष्ट झालेली आहे. एक वेळा नक्की ट्राय करा. त्याच्यासाठी मी एक पातेल्यामध्ये गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेले. त्याला पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकले, थोडी बारीक चिरून कोथिंबीर टाकली, 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकल्या. पाण्याला उकळी आल्यानंतर तांदूळ धुवून टाकायचा आहे. तांदूळ उकळतोय तोपर्यंत पनीरचे काप करून घ्यायचे आणि पनीर धुण्यासाठी पाणी थोडं कोमट करून घ्यायचं. त्याच्यात थोडी हळद टाकायची आणि ते पनीरचे काप 1-2 ते 3 मिनटं त्याच्यामध्ये राहू द्यायचे. कारण की त्याच्या हळदीच्या पाण्यामध्ये धुतल्यावर ते छान स्वच्छ होतात. थोडंसं मीठ टाकायचे. 1-2 मिनटं ठेवल्यानंतर काढून घ्यायचे. दुसऱ्या पाण्यात धुवून घ्यायचे. छान स्वच्छ होतात. त्याच्यावर काही बारीक धूळ जीवाणू असेल तर निघून जातात. फारच स्वच्छ होऊन जातात. त्या ह्याप्रमाणे धुवून काढायचे. त्याच्यानंतर पाण्याला उकळी आलेली, तांदूळ पण उकळले, त्याच्यामध्ये अर्धा चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकायची. तांदूळ उकळतोय तोपर्यंत कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचे आणि पनीर तळून घ्यायचे. पनीरचे सगळे तुकडे थोडेसे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे. तळणं झाल्यानंतर ते काढून घ्यायचे आणि काजूचे काप करून घ्यायचे. एका काजूचे 2 भाग करायचे. तेही तळून घ्यायचे. ते तळणं झाल्यानंतर तेही काढून घ्यायचेत आणि मग त्याच तेलामध्ये 2 बारीक उभे चिरलेले कांदे टाकायचेत. कांदा छान लालसर होऊ द्यायचा आहे. कांदा लालसर झाल्यानंतर मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या ठेसून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या. थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकल्याने कांदा लवकर लाल होतो आणि एक बारीक चिरून टमाटर टाकायचे. पूर्ण मसाला एकत्र करून घ्यायचा. 1 ते 1.5 चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकायची. अद्रक लसण छान भाजू द्यायचं जोपर्यंत त्याचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत. त्याच्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकायचं 1 चमचा, गरम मसाला टाकायचा 1 चमचा, थोडीशी चिमूटभर हळद टाकायची. छान मसाला भाजून घ्यायचा आहे कमी गॅसवरच. मसाला भाजणं झाल्यानंतर दही टाकायचे. 1 छोटी वाटी टाकायची, म्हणजे 3 चमचे दही टाकायचे. दही छान एकत्र मसाल्यासोबत भाजून घ्यायचे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. सर्व मसाला छान एकत्र झाल्यानंतर तेल सुटेपर्यंत भाजल्यानंतर तांदूळ उकळलेला आहे तो चाळणीत काढून घ्यायचा आहे आणि चाळणीत 1-2 मिनटं ठेवायचं आहे. पूर्ण पाणी गळाल्यानंतर मसाल्यात ते तांदूळ टाकून द्यायचं आहे. पूर्ण मसाल्यासोबत एकत्र करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पनीरचे तुकडे टाकायचे आणि काजू पण टाकून द्यायचे. सर्व एकत्र करून 1-2 ते 3 मिनटं गॅसवर राहू द्यायचे. त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि काकडीचा रायता करायचा, लिंबू पिळायचा आणि सर्व करायचे. फारच चविष्ट होतो. करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. व्हिडिओ बनवण्यासाठी फारच कष्ट लागतात. एक वेळा नक्की लाईक करा आणि शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा.